माढा लोकसभेमध्ये महाविकास आघाडीकडून कोण उभारणार याचं कोडं आता सुटलेलं आहे. अकलूजच्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेण्याचं ठरवलेलं आहे. मोहिते पाटील कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आणि सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घ्या नक्की कशा पद्धतीनं भाजपमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये हा प्रवास झालेला आहे. दादा, आता ठरलंय काय? ठरलं तुतारी. ह्या तुतारी हातात घ्यायचे ठरलेलं आहे. त्याप्रमाणे 14 तारखेला धैर्यशील भैया आणि आमच्यासारखे सगळे मुलं हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. आणि ज्यावेळेस पवारसाहेब स्वतः माळशिरसमध्ये येणार आहेत त्यावेळेस माझ्या दादासाहेब हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याचप्रमाणे पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये 16 तारखेला हा धैर्यशील भैया यांचा फॉर्म आपण दाखल करणार आहोत. त्याला पूरक म्हणून मान्य विजयदादांचा फॉर्म आपण भरणार आहोत. ईडीची भीती भाजपमधून बाहेर पडणाऱ्या नेत्यांना दाखवली जाते, तशी काही भीती वाटते का? ते ईडीची भीती हे आम्हाला काय वाटत नाही. आणि कसं आहे की ज्यांनी काय केलेलं असेल त्यालाच ईडीची भीती आहे. आमच्या वडिलांनी साखर महर्षीने आम्हाला पहिल्यापासून शिकवलेलं आहे की 2 नंबरचं काय करायचं नाही. काय करायचं असेल स्वतःचा बळाव करायचा आणि त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला ईडीची भीती आम्हाला वाटत नाही. तर रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे सदस्य आहेत, त्यांची भूमिका काय असणार आहे? काही चर्चा झाली याबद्दल? रणजितदादा हा भाजपमध्येच राहणार आहे. आम्ही त्याला परवानगी दिलेली आहे किंवा तू राहते भाजपमध्ये, आम्हाला काय अडचण नाही, आम्ही आमचं करतो. कारण ह्या निवडणुकीमध्ये या तुतारीबद्दल आणि आमच्याबद्दल एवढीच सहानुभूती निर्माण झालेली आहे की धैर्यशील भैया हे आरामात निवडून येणार आहे. आज आपण जर पाहिलं तर मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्यानं निंबाळकरांना 1,16,000 मताधिक्य दिलं होतं. आता ह्या निवडणुकीमध्ये गरुड बंगला म्हणजे वेळापूरचे जाणकार हे देखील भयाबरोबर येणार असं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळं ह्यावर्षी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 1,40,000 मताधिक्य माळशिरस तालुक्यामधून पडणार आहे. त्याप्रमाणे माढा, करमाळा, सांगोला ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या जे तालुके आहेत ह्या तालुक्यामध्ये देखील चांगलं मतदान आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सांगोला त्याचप्रमाणे करमाळा ह्या 2 तालुक्यामधून जवळ 15,000चं मताधिक्य हे विरोधकांना पडलं होतं. पण तशी परिस्थिती आता राहणार नाही. ह्या वर्षी 2-3 तालुक्यामध्ये तुतारीला मताधिक्य होईल. फलटणमधील रामराजे नाईक निंबाळकर कुटुंबसुद्धा नाराज असल्याचं बोललं जात होतं. आपण विजयदादांनी त्यांची भेट घेतली होती, त्यांची भूमिका आता या आपल्यासोबत असणार आहे का? काय भूमिका त्यांची? रामराजे साहेब हे मोठे नेते आहेत, त्यामुळं त्यांना काय पक्ष सोडता येणार नाही. आणि त्यांनी जाहीर केलेलं आहे की मी काय पक्ष सोडणार नाही, माझ्या कार्यकर्त्यांना मी मोकळं सोडणार आहे. त्यामुळं संजीव राजे आणि त्यांचा बाकीचा परिवार हे आपल्याबरोबर राहणार आहे. त्यामुळं फलटण मतदारसंघामधून देखील आपल्याला चांगलं मताधिक्य पडेल. मागील लोकसभा निवडणुकीत 1,15,00,000 मतांचं लीड रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देणाऱ्या मोहिते पाटील कुटुंबानं यंदा धैर्यशील मोहिते पाटील यांना फक्त माळशिरस तालुक्यातून 1,30,000चं मताधिक्य देण्याचा निर्धार केलेला आहे. त्यामुळे आता येत्या निवडणुकीमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, झी 24 तास, अकलूज, माढा लोकसभा.